श्री स्वामी समर्थ. जय महाकाली सर्वांना. तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पितृपक्ष हे आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे. पितृपक्षाचे दिवस हे आपल्या पितरांच्या स्मरणार्थ म्हणजे त्यांची आठवण काढण्यासाठी, त्यांच्यासाठी सेवा करण्यासाठीचे दिवस हे असतात. या काळामध्ये आपल्या पितरांच्या आठवणीसाठी आपल्या पितरांना मोक्ष मिळावा म्हणून काही खास धार्मिक असे विधी केले जातात. शास्त्रानुसार पितृपक्षामध्ये आपल्या पितरांचा आत्मा हा पृथ्वीवर येतो आणि आपल्या पितरांच्या तृप्तीसाठी आपण श्राद्ध, पिंडदान, तर्पण करत असतो. असे मानले जाते की या काळामध्ये पितरांचे श्राद्ध केल्यामुळे पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि पितरांना मोक्ष प्राप्त होतो. पितृपक्ष हा दरवर्षी भाद्रपद पौर्णिमेपासून ते अश्विन अमावस्येपर्यंत चालतो. सुमारे 15 दिवसांचा हा काळ असतो. या काळामध्ये कोणतेही शुभ कार्य म्हणजे एखादे नवीन घर घेणे असेल किंवा घराची शांती असेल, वास्तुशांती असेल, एखादे शुभ लग्न करायचे कार्य असेल किंवा एखादी मोठी वास्तू वगैरे खरेदी करण्याचे असे शुभ कार्य हे टाळले जातात. पितृपक्षातील सर्व पितृ अमावस्या ही सर्वात खास मानली जाते. ज्या व्यक्तींना आपल्या पितरांच्या मृत्यूची तारीख तिथी माहीत नसते त्यांनी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशीच आपल्या पितरांचे श्राद्ध आणि तर्पण विधी करावे असे सांगितले जाते. सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि तो 21 सप्टेंबर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी संपणार आहे. तर या काळामध्ये आपण आपल्या पितरांसाठी विविध प्रकारच्या सेवा आणि उपाय करत असतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर आणि एक प्रभावी असा उपाय पाहणार आहोत. या पितृपक्षाच्या कोणत्याही एका दिवसाला तुम्हाला एका दिवसामध्ये तुळशीला एक वस्तू आहे, जी खास अशी वस्तू आहे ती तुम्हाला अर्पण करायची आहे. हा उपाय केल्याने तुमच्यावर जर पितृदोष असेल तर तो पितृदोष कमी होण्यासाठी मदत होईल आणि तुमच्या पितरांचे कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला तुळशीला अर्पण करायची आहे आणि कधी करायची आहे अशी महत्त्वाची माहिती तुम्हाला पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघावा लागेल, जेणेकरून तुम्हाला योग्य अशी माहिती समजून येईल. आणि तुम्ही माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते देखील लगेचच प्रेस करा, जेणेकरून असेच नवीन माहितीचे व्हिडिओ मी जेव्हा केव्हा अपलोड करेल, शेअर करेल, तेव्हा त्याचे सर्वात प्रथम नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही असे कोणतेही एक माहितीचे व्हिडिओ मिस करणार नाही. पितृपक्ष हा आपल्या पितरांच्या सेवेसाठी आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी दिवस असतात. या काळामध्ये पितरांसाठी पिंडदान, श्राद्धविधी, तर्पणविधी केल्याने आपले पित्र आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्यावरती कृपा आशीर्वाद देतात. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, समृद्ध, ऐश्वर्य, वैभव हे दीर्घकाळ टिकून राहते. आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होत जाते. त्याचबरोबर जर आपल्या घराला पितृदोष असेल तर ते देखील हळूहळू नष्ट होण्यासाठी मदत होतो. त्यामुळे पितृपक्षामध्ये काही सेवा, उपाय आणि पूजा अर्चा करणे महत्त्वाचे मानले जाते. आजच्या धावपळीच्या आणि व्यस्त अशा जीवनामध्ये रोज पितरांची सेवा करणे ज्यांना शक्य नाही आहे, जर घरातील दोघेही पती पत्नी नोकरी करत असतील, त्यांना वेळ मिळत नसेल पितरांची सेवा करण्यासाठी, तर त्यांना या पितृपक्षाचे सर्व नियम पाळणे त्यांना अवघड वाटू शकते. परंतु म्हणजे आपल्याला फक्त वेळ मिळत नाही म्हणून आपण पितरांची सेवा करणे थांबवायची नाही. तुम्ही तुमच्या पितरांसाठी काही सेवा उपाय केले नाही तर तुमचे पितृ तुमच्यावरती अधिकाधिक नाराजच होतील आणि त्याच्यामुळे तुमच्यावर प्रखर पितृदोष हा चढत राहील, लागत राहील. म्हणून काही ना काहीतरी छोट्या मोठ्या सेवा आपण पितरांसाठी नक्कीच करायच्या आहेत. फक्त आणि फक्त श्रद्धेने आपण आपल्या पितरांचे, पूर्वजांचे आठवण जरी काढलं तरी देखील आपले पितृ आपल्यावर प्रसन्न राहतात. त्याचबरोबर आपण जर काही सेवा विधी करू शकत नाही तर ह्या पितृपक्षाच्या 15 दिवसामध्ये आपल्या पितरांच्या स्मरणार्थ आपल्या घराच्या बाहेर आपल्या मेन चौकटीच्या बाजूला आपल्याला एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा असतो. त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ घालायचे आहेत आणि हा दिवा आपल्याला दक्षिण दिशेला दिव्याची वात येईल अशा प्रकारे लावायचा आहे. म्हणजे हा दिवा आपण आपल्या पितरांच्या स्मरणार्थ लावणार आहोत. असा दिवा लावल्यामुळे देखील आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात, आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि आपलं जीवन अधिकाधिक सुखी होते. परंतु एवढे लक्षात ठेवावे, हा दिव्याची वात, दिव्याचे तोंड हे दक्षिण दिशेलाच करून लावायची आहे, कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे. मृत्यू लोकांची दिशा ही दक्षिण दिशा असते.
आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये, व्यस्त जीवनामध्ये हल्लीकडे शहरी भागात देखील आणि गावाकडे देखील पितरांची सेवा ही होत नाही. काही भागांमध्ये काही घरांमध्ये ही सेवा केली जात नाही. तर असे करू नका. कारण जर तुम्ही तुमच्या पितरांचं स्मरण नाही केलं, पितरांसाठी तुम्ही काही विधी नाही केल्या, तर तुमच्यावरती अधिकाधिक पितृदोष लागतो आणि पितृदोष ज्या घराला लागतो त्या घरामध्ये कधीही शुभ कार्य घडत नाही. त्या घरातील मुला-मुलींचे लग्न त्या योग्य वयामध्ये होत नाही, त्यांना मनासारखा जोडीदार मिळत नाही, प्रत्येक वेळेस त्यांना अडचणी येतात. त्याचबरोबर त्या घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती कुठे ना कुठेतरी थांबते. अडचणी एका मागोमाग एक हे येत राहतात. आर्थिक समस्यांना त्या घराला तोंड द्यावे लागते. विनाकारण त्या घरामध्ये वाद, कटकटी होत राहतात. आई-वडिलांचं एकमेकांशी जमत नसतं, मुलांचं आई-वडिलांशी जमत नाही, पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असतात. असे सर्व वाद आणि समस्या आपल्याला पितृदोषामुळे आपल्या आयुष्यामध्ये भोगावे लागतात. म्हणून ह्या पितृपक्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला जरी वेळ नाही मिळाला तरी देखील असे छोटे-मोठे उपाय आणि सेवा नक्की आपल्या पितरांच्या आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि त्यांबरोबर आपल्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी नक्की करावे. आता हे मान्य आणि न मान्य हे स्वतंत्र सर्वांची इच्छा आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा हे सर्व स्वतंत्रपणे आपण नक्कीच विचार करू शकतो. परंतु आपण जे काही सेवा आणि उपाय अगदी श्रद्धा आणि विश्वास ठेवून केली तर त्याच्यामध्ये आपल्याला 100% यश हे नक्कीच मिळते. ज्या घरामध्ये पितरांसाठी काही केले जाते, पितरांसाठी तर्पण विधी, श्राद्ध विधी अशा सेवा केल्या जातात, त्या घरामध्ये एक वेगळी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्या घरातील नकारात्मक दृष्टी, नकारात्मक ऊर्जा सर्व काही नष्ट होते. घरातील वास्तुदोष, ग्रहदोष व त्याचबरोबर शत्रुबाधा हे सर्व काही नष्ट होण्यासाठी नक्कीच मदत होते. त्याच्यामुळे आपले जीवन हे अधिक सुखकारक होते. आपल्या घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होते. घरामध्ये शुभ कार्य घडू लागतात. पैशाला पैसा टिकून राहतो. आता पितरांचे म्हणजे पितृपक्षाचे 4 दिवस झालेले आहेत, तरी काही हरकत नाही. हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, हा उपाय तुम्ही राहिलेल्या पितृपक्षाच्या दिवसांमध्ये कधीही करू शकता. आपल्याला पितृपक्षामध्ये देवी तुळशीची पूजा करायची आहे. ज्या घरामध्ये तुळशी मातेचे पूजन केले जाते, त्या घरामध्ये भगवान विष्णू अतिशय प्रसन्न होतात आणि त्या ठिकाणी ते राहतात. आणि ज्या घरामध्ये भगवान विष्णू प्रसन्न होऊन राहतात, त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही आपोआप राहते, आपोआप आकर्षित होते. तुळशीची पूजा केल्याने विष्णू भगवान आणि लक्ष्मी मातेची आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त होतात. तुळशीला वास्तुशास्त्रामध्ये देखील अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. पितृपक्षामध्ये आपले पित्र, आपले पूर्वज हे आपल्याला भेटण्यासाठी दक्षिण दिशेहून आपल्याला भेटण्यासाठी हे पृथ्वीवरती येत असतात. अशा वेळी जर आपण तुळशीला श्रद्धेने आणि विश्वासाने ही वस्तू अर्पण केली तर आपले पित्र आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि आपल्यावरचे दोष सुद्धा दूर होतात. तुमच्या घरामध्ये तुळस अंगणामध्ये, बाल्कनीमध्ये, गॅलरीमध्ये कुठेही असली तरी देखील तुम्हाला त्या ठिकाणीच हा उपाय करायचा आहे. फक्त श्रद्धा आणि निष्ठा असली की कोणत्याही जागेचा अडथळा हा कधीही येत नसतो. तर हा उपाय करणे अत्यंत सोपा आहे. हा उपाय ज्या दिवशी तुम्ही करणार आहात त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ अंघोळ करून घ्यायची आहे. आपला दरवाजा जो मेन दरवाजा आहे त्याच्यासमोर आपलं अंगण आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे, पुसून काढायचं आहे. आपली तुळस ज्या ठिकाणी आहे त्या तुळशीच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून घ्यायचा आहे. स्वच्छता राखून आणि पवित्रता ठेवून आपण काही कामं केली तर ती नक्कीच आपल्याला फलदायी ठरतात आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता ही निर्माण होऊ लागते. दाराच्या समोर रांगोळी काढा. त्याचबरोबर देवपूजा झाल्यानंतर आपल्या तुळशी मातेची पंचोपचारी पूजन करा. तुळशी मातेला पाणी अर्पण करायचे आहे. त्याच्यानंतर हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे. फूल अर्पण करून झाल्यानंतर धूप दीप तिला ओवाळून घ्यायचा आहे. धूपदीपाने उदबत्ती लावून घ्यायची आहे. आता अशा प्रकारे पूजन आपण तुळशी मातेचे अनेक वेळा किंवा काही घरांमध्ये दररोज केले जाते. परंतु ह्या पितृपक्षाच्या कालावधीमध्ये असे पूजन तुळशी मातेचे केल्याने एक वेगळीच आपल्याला चमत्कारिक अनुभव मिळायला लागतात. जर तुम्हाला शक्य असेल तर ही सेवा तुळशी मातेची दररोज करा. ही सेवा करण्यासाठी जास्त वेळ काही लागत नाही, परंतु ह्याचे परिणाम फार मोठे असतात. ही तुळशी मातेची सेवा केल्यामुळे आपल्या घरातील वास्तुदोष, पितृदोष, शत्रुबाधा दोष सर्व काही दूर होण्यासाठी मदत होते आणि आपल्या पितरांचे आपल्याला आशीर्वाद मिळतात. आपल्या मनाला एक प्रकारची शांतता लाभते. आपल्या जीवनातील अडचणी दूर होऊ लागतात. त्याच्यानंतर आपल्याला तुळशी मातेचे पूजन करून झाल्याच्या नंतर एखादी स्टील किंवा काचेची वाटी घ्यायची आहे आणि ही वाटी आपल्याला तुळशीच्या म्हणजे ज्या ठिकाणी आपण तुळशीचे रोप लावलेलं आहे त्या कुंडीमध्ये आपल्याला ते
स्टील किंवा काचेची वाटी जी काही आहे ती तुम्ही घेतलेली आहे ती ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला गंगाजल घालायचे आहे. गंगाजल त्याच्यामध्ये आपल्याला त्या वाटीमध्ये ठेवायचे आहे, ओतायचे आहे. गंगाजल हे आपल्याला ज्या ठिकाणी पूजेचे साहित्य मिळते त्या ठिकाणी इझिली अवेलेबल होते. गंगा नदी ही अत्यंत पवित्र आणि सात्विक नदी आहे. गंगा नदीला अत्यंत अनन्यसाधारण असे महत्त्व दिले गेलेले आहे. असे म्हणले जाते की पितृपक्षामध्ये गंगा स्नान करणे हे अत्यंत मौलाचे ठरते. गंगाजल हे घरामध्ये वापरले तर त्याचा तेवढाच शुभ परिणाम आपल्याला अनुभवायला मिळतो. त्यामुळे गंगाजल हे अगदी श्रद्धेने त्या वाटीमध्ये तुम्हाला तुमच्या पितरांच्या स्मरणाने टाकायचं आहे. जर जर तुमचे आई-वडील हयात असतील तर त्यांच्या आधीची पिढी म्हणजे तुमचे आजी-आजोबा, त्यांचे आई-वडील अशा पितरांचे स्मरण आपल्या मनामध्ये करायचे आहे. ओम पितृदेवाय नमः असे म्हणत गंगाजल उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि 5 ते 7 वेळेस त्या वाटीमध्ये गंगाजल आपल्याला टाकायचे आहे. तुळस आणि गंगाजल हे दोन्हीही अत्यंत पवित्र आणि शुद्ध मानले जातात. त्यामुळे या पाण्यामध्ये दोघांचेही आध्यात्मिक कंपन सामावले जातात आणि म्हणूनच हे पाणी आपल्याला जे काही पितृदोष आहे ते नष्ट करण्यासाठी मदत करते. याच्यानंतर आपल्याला ती वाटी उचलायची आहे आणि आपल्या घरामध्ये आणायची आहे आणि त्या वाटीतलं पाणी आपल्या सर्व घरामध्ये थोडे-थोडे शिंपडायचे आहे. फक्त ज्या ठिकाणी टॉयलेट, बाथरूम आहे त्या ठिकाणी हे पाणी शिंपडायचे नाही. अशा अत्यंत साध्या आणि प्रभावी अशा उपायामुळे तुमच्या घरातील प्रखरातील प्रखर पितृदोष नष्ट होण्यास मदत होते आणि तुमच्या घरामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा वाढते, आनंदाचे वातावरण तयार होते. तुम्हाला तुमच्या पितरांचे आशीर्वाद नक्कीच मिळतील. जसे मी तुम्हाला सांगितलेले आहे, हा उपाय पितृपक्षामध्ये कोणत्याही एका दिवशी करायचा आहे. जर वेळेअभावी तुम्ही जर पितरांसाठी अजूनपर्यंत काहीच सेवा केली नसेल, तर आवर्जून तुम्ही ही सेवा नक्की करावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे महिलांना, स्त्रियांना पितृदोष हा सासरकडच्या मंडळींकडून आणि आपल्या माहेरकडून देखील लागतो. म्हणून हा उपाय, ही सेवा जर महिलांनी केली, तर त्यांच्यासाठी ते अत्युत्तम ठरणारे आहे. जेणेकरून तुम्हाला तुमच्या सासरच्या आणि माहेरच्या पितरांचे तुम्हाला नक्कीच सेवा ह्या उपायामुळे करता येईल. तर हा उपाय अत्यंत साधा आणि सोपा आहे आणि खर्चही लागत नाही. म्हणून हा उपाय अगदी सर्वांनी करा. आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.